पुण्यातील शिरूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। 2 दिवसांच्या या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। कांदा, गहू, हरभरा या पिकांना फटका बसलाय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेला आहे। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मलठण, निमगाव, भोगी परिसराला सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा वादळी वाऱ्यासह गारपिटीने तडाखा दिला। यामुळे गहू, हरभरा, कांदा आणि फळबागांसहित इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पीक हातात आलेलं होतं, मात्र अवकाळी पावसानं ते उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झालाय। अतोनात नुकसान झालेलं आहे। फळबागा, परत कलिंगड, गहू, हरभरा या सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। अतोनात नुकसान झालेलं आहे। 2 दिवस शेतकरी पूर्ण मेटाकुटीला आलेला आहे की पूर्ण शेतकऱ्यांचा रडकुंडीला आला शेतकरी। पार आज शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे। शेतीला मालाला बाजारभाव नाहीये। आज युद्धामुळे पार पूर्ण शेतकऱ्यांचा कोणत्याच मालाला बाजारभाव मिळत नाही। इतका शेतकरी मेटाकुटीला रडकुंडीला आलेला आहे। सरकारने याच्यावर त्वरित लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच विनंती।